सध्या निवडणुकांचा ज्वर एवढा शिगेला पोहोचलाय की आरोप प्रत्यारोप आत्ता कुठे सुरू झालेत आणि याचबद्दल बोलण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहेत. शिंदे साहेब, स्वागत आहे आपलं NDTV मराठी. आणि माझा पहिला थेट प्रश्न तुम्हाला असा आहे की गेले 2-4 दिवस आपण पाहतोय महाराष्ट्रात एकच विषय चालला आहे. मुंबईचा महापौर मराठी, हिंदी का आता काँग्रेसने आणखीन एक पिल्लू सोडलं आहे. तर नेमकं काय आहे? मुंबई मराठी माणसाची होती, आहे आणि कायम राहणार. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली ती मुळात मराठी माणसाला मान सन्मानाने ताटमानेने जगता यावं म्हणून. आणि त्यामुळे साहजिक आहे आमची भूमिका बाळासाहेबांची विचारधारा घेऊन पुढे चाललो आहे आम्ही. त्यामुळे बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केल्यानंतर त्याची व्यापकता आणखी वाढली. देशभरामध्ये शिवसेना गेली. हिंदुत्व, गर्व से कौम हिंदू आहे बोलणारे बाळासाहेब पहिले. तेव्हा कोण बोलायला घाबरत होते सगळे, पण बाळासाहेब जे बोलायचे ते जाहीरपणे बोलायचे. आणि त्यामुळे मुंबईमध्ये मी कालच्या परवाच्या रॅलीमध्ये सांगितलेलं आहे, मुंबई कामाच्या जोरावर, विकासाच्या जोरावर मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार. पण मग हिंदीचा सारखा विषय का समोर येतो? कारण आता मुंबईत हिंदी भाषिक पण बऱ्याच संख्येने आहेत आणि आता उद्धव ठाकरे आणि हे म्हणायला लागले यांचा छुपा अजेंडा वेगळाच आहे. हे बघा, देवेंद्रजींनी पण त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे कुठेतरी काउंटरवरचे प्रश्नचिन्ह त्यांच्या डोक्यात आहे, आमच्या डोक्यात नाही आहे. कारण त्यांनी भूमिका वेळोवेळी बदललेली आहे. म्हणजे बाळासाहेब होते तेव्हा वेगळी भूमिका, बाळासाहेबांच्या पश्चात 2019ला वेगळी भूमिका, वेगळे लोक त्यांना येऊन भेटले तेव्हा वेगळी भूमिका. तेव्हा तर हिंदू हृदय सम्राट म्हणण्याला देखील त्यांची जीभ कचरत होती, हेही पाहिलं आहे आपण. पण आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे आणि मुंबई ही मुंबईकरांची आहे. आणि त्यामुळे आमची भूमिका जी काल होती ती आज आहे. आणि मुंबईकरांसाठी आता जे लोक काही जाहिराती करतायत, वचननामा करतायत, मुंबईसाठी काय केलं एकतरी काम त्यांनी सांगावं. त्यांनी मुंबईवर होर्डिंग लावलेत ना, आम्ही हे केलं, आम्ही कोस्टल रोड केला, आम्ही म्हणजे अटल सेतू पण त्यांच्याच याच्यात पूर्ण झाला. त्यांनी सगळं. मग तुम्ही काय केलं? आम्ही काही केलं नाही. आम्ही तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये सुरुवात केली काँक्रीटच्या रस्त्यांनी. सगळे मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त आम्ही करणार, मुंबई ट्रॅफिक मुक्त आम्ही करणार. आता बांद्रा वर्सोवाचा सीलिंग सुरू आहे. वर्सोवा टू दहिसर टू विरार सीलिंग झाला की वेस्टर्नची ट्रॅफिक पूर्ण कंप्लीट होईल, डिकंजेस्ट होईल. आम्ही BKC कुर्ला अंडरग्राऊंड टनेल करतोय, खालून अंडरग्राऊंड ट्रॅफिक निघेल. वरती पॉट टॅक्सीचा आमचा संकल्प आहे. BKCमध्ये पॉट टॅक्सी आम्ही करतोय. मुंबईमध्ये हळूहळू त्याचं जाळं आम्ही हे करू. मेट्रोचं जाळं पसरवतोय. एंड टू एंड कनेक्टिव्हिटी आम्ही देतोय. आणि त्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेसचा जो आहे, आता नरेश म्हस्के म्हणाले की त्यांनी त्यांच्या वचननाम्यात टाकलाय, ईस्टर्न एक्सप्रेसचा जो ट्रॅफिक आहे तो कमी करण्यासाठी आम्ही कोस्टल रोड करतोय. त्याचे काम सुरू झालं. मी मुख्यमंत्री असताना त्याला मान्यता दिली. आता पिलर आपण येतं ना मुंबईतून बघता ना, ते पिलर त्याचे आहेत. म्हणजे जिथे फ्रीवे उतरतो छेडानगर तिथून एलिव्हेटेड करतो डायरेक्ट आनंदनगर, साकेत, कोलशेत, गायमुख आणि फाउंटन पर्यंत. मग हे आम्ही करतोय. इथं बोरिवली, ठाणे बोरिवली टनेल आम्ही करतोय. मेट्रो आम्ही करतोय ठाण्यामध्ये, इंटरनल मेट्रो आम्ही करतोय. आणि मुंबईमध्ये कोस्टलला लागणाऱ्या सगळ्या परवानग्या केंद्र सरकार जेव्हा काँग्रेसचं होतं UPAचं दिल्या नाहीत. जेव्हा देवेंद्रजी ते मुख्यमंत्री होते आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी प्रधानमंत्री होते त्यावेळेस हे सर्व केलंय. पण साधं त्यांना भूमिपूजनाला नाही बोलण्याचं औदार्य दाखवलं. एवढा कोतेपणा. पण या सगळ्या विकासाच्या याच्यात मराठी माणसाचं काय होणार? मराठी माणूस गेला मुंबईच्या बाहेर, मुंबईकर गेला नाला सोपारा वसई विरारपर्यंत, इकडे बदलापूर वांगणीपर्यंत गेला. ह्याला जबाबदार कोण? काय केलं मराठी माणसासाठी तुम्ही? का तुम्हाला मराठी माणूस एका छोटं काम द्यायला तरी मराठी माणूस भेटला का तुम्हाला?
तुम्हाला मिठी नदीचा गाळ काढायला पण तुम्हाला दिनू मोरे दिसला, दिनेश मोरे नाही दिसला. काय केलं मराठी माणसासाठी? त्यांचे ते सोसायटीचे कामं त्यांना आपण 10% मराठी इंजिनियरला जे ही विकासाची कामं करण्याची मुभा होती ते रद्द केलं. का केलं? तुम्हाला कोण मराठी भेटला नाही? मराठी 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 मुद्द्याला प्रत्येक वेळेला निवडणुकीमध्ये हे करायचं. पण मराठीसाठी काय केलं? आम्ही करतोय क्लस्टर योजना, SRA योजना, रमाबाई आंबेडकर नगर, मग 17,000 घरांची आम्ही क्लस्टर योजना करतोय. या ठिकाणी 17 ठिकाणी मुंबईमध्ये क्लस्टर योजना करतोय. पुढच्या 5 वर्षाचा प्रोग्राम आम्ही केलेला आहे. 25 ते 30 लाख घरं नव्याने SRA आणि क्लस्टरमधून आम्ही करणार. प्रधानमंत्र्यांचा हाऊसिंग फॉर ऑल जो काही स्वप्न आहे त्याला चालना मुंबईत देणार. हाऊसिंग पॉलिसीमध्ये डबेवाल्याला आम्ही घरं देणार. आमच्या नोकरदार लाडक्या बहिणींना आम्ही घरं देणार. जी मुलं शिकत आहेत त्यांना देखील स्टुडंट हॉस्टेल त्या गृहनिर्माण हाऊसिंग पॉलिसीमध्ये आम्ही टाकलेलं आहे. ही सर्व मराठी माणसं मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही काय केलंय? फक्त टीका आणि टोमणे. पण एक प्रश्न असाही विचारला जातो शिंदे साहेब की जे नगरसेवक आता तुमच्याबरोबर आहेत त्यातले बहुसंख्य नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते, काही मोजके सोडले तर बाकी सगळे आता तुमच्याकडे आहेत. हेच पूर्वी महानगरपालिकेत सत्तेत होते. पण मग तुमचा एवढा राग उद्धव ठाकरेंवर का? माझा कुठं राग आहे? मला तर ते पाण्यात पाहतात. सकाळ उठता, झोपता, उठता, रात्री बसता, उठता, स्वप्नात सुद्धा मीच दिसतो त्यांना. त्यांनी कधी मी बघा माझ्यावर टीका केल्यानंतर मी त्याचं उत्तर देतो. मी कधी सुरुवातीला कधी बोललो कोणाच्या विरोधामध्ये? त्यांच्याच कशाला? मी कोणाच्या विरोधामध्ये खालच्या पातळीवर जाऊन टीका करत नाही. माझ्याबद्दल किती त्यांनी मोठी मोठी भूषणं आणि दूषणं लावली आहेत. हे महाराष्ट्रातली जनता पाहते आहे. जेवढे मला शिव्या देतील, जेवढी माझ्यावर टीका करतील तेवढी जनता माझ्यावर प्रेम करेल. पण मग आता राज ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरेंच्या बरोबर गेले आहेत, तर तुम्हाला असं वाटतं की मराठी माणसांच्या मतांचं एकत्रीकरण होईल? त्याच्यामुळे तुम्हाला फार मतं नाही मिळणार मराठी माणसाची? का मी मराठी नाही आहे? देवेंद्र फडणवीस मराठी नाही आहेत? कोण आहोत आम्ही? आणि मराठी मुंबईसाठी आम्ही काय केलं आहे? मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये कामं बघा जागेवर आहेत. फडणवीसजी आता वर्षभरामध्ये कामं बघा जागेवर कामं आहेत. आम्ही हे करून दाखवलं, ते करून दाखवलं. तुम्ही काय केलं? खिचडीमध्ये पैसे खाऊन दाखवले. मिठीच्या नदीमध्ये मिठी रिव्हरमध्ये पैसे खाऊन दिलं. डांबरामध्ये पैसे खाऊन दाखवले. STPमध्ये काय कशामध्ये काय दाखवलं? मुंबईतली जनता सुज्ञ आहे. मुंबईला विकास पाहिजे. मुंबई ट्रॅफिक मुक्त मुंबई बघतात. प्रदूषण मुक्त मुंबई पाहिजे. ते मागे रामदासभाई असं म्हणाले होते की आम्हाला पेट्याच्या पेट्या द्यायला लागायच्या मातोश्रीवर. तर तुमच्याकडे पण अशी काही गुपितं आहेत? भरपूर गुपित आहे, पण आता काढत नाही मी. म्हणजे इलेक्शनच्या मुळे नाही का तुम्ही म्हणत तुमचा थेट राग उद्धव ठाकरेंवर नाही? हे बघा, माझ्यावर कोणी जो आरोप करतो त्याला मी उत्तर देणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे माझ्यावर आरोप करतो त्याला मी उत्तर देत असतो. मी प्रत्येक आरोपाला टीकेला उत्तर देत नाही, कामातून उत्तर देतो. हा माझा स्वभाव आहे. पण काही गोष्टी ज्या असतात, एक सर्वसामान्य कार्यकर्ता, एक शेतकऱ्याचा मुलगा, एक सामान्य कुटुंबातला मुलगा मुख्यमंत्री जेव्हा होतो ते देखील तुम्हाला कधी मान्य केलं नाही. तुम्हाला ते पचनी पडलं नाही का? ज्यांची राजकीय पार्श्वभूमी आहे, ज्यांच्याकडे फार दौलत आहे, धनदांडगी आहे, संपत्ती आहे, त्यांनीच व्हावं. 2.5 वर्षात मी काम नाही केलं का? मुख्यमंत्री म्हणून कधीही म्हणजे घटनाबाह्य मुख्यमंत्री, घटनाबाह्य सरकार, आताही टीका, ह्या सगळ्या जे आहे, हा द्वेष, हा मत्सर, ही जी काय जळफळाट आहे, हा जो काय आहे, याला तर मी कधी गांभीर्याने घेत नाही. मी माझ्या कामाला फोकस करतो.
पण सर्वसामान्य जनता माझ्यावर प्रेम करते. सर्वसामान्य जनता आहेत माझं भांडवल आहे. राज्यामध्ये तुम्ही देवेंद्रजी आणि अजितदादा एकत्र आहात, पण अजितदादांनी गेल्या काही काळात भाजपवर अनेकदा टीका केली आहे. तुम्ही मात्र भाजपवर टीका करण्याचं कायम टाळलं आहे. तर उद्धव ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला दिल्लीश्वरांसमोर जायला लागतं म्हणून तुम्ही भाजपवर टीका करत नाही. का ते दिल्ली शहरांकडे जात नव्हते का गेले नाही? आताही जातात 10 जनपदला. आम्ही जातो विकासासाठी पैसे आणायला आणि प्रधानमंत्री मोदीजी भरभरून पैसे देतात. 10 वर्षामध्ये UPA सरकारने 2 लाख केवळ दिले, मोदीजीने 10 लाखापेक्षा 10 लाख कोटी पेक्षा जास्ती दिले. 76,000चं वाढवण बंदर, मेट्रोला पैसे. काल परवा नवीन वर्षात नाशिक, अक्कलकोट, सोलापूर ग्रीनफील्ड रोड, समृद्धीसारखा गेम चेंजर रोड तो देत आहेत. वंदे भारतच्या किती ट्रेन दिल्या? का जाऊ नये आम्ही? महाराष्ट्रातल्या जनतेसाठी ते जर मुंबईसाठी सढळ हस्ते मदत करत असतील तर ती का घेऊ नये? तुमचा इगो होता, तुमचा अहंकार होता म्हणून तुम्ही टीका करताय. जे देशाचे प्रधानमंत्री त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करण्याचं काम तुम्ही करताय. परंतु जनता सुज्ञ आहे. देशाला पुढे नेणाऱ्या व्यक्तीच्या वर आरोप प्रत्यारोप केले म्हणजे आम्ही मोठे होऊ, आम्हाला यश मिळेल, आम्ही निवडणुका जिंकू, असं कोणी भ्रमात राहू नये. आज 140 कोटी जनता या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी देशाला पुढे नेत आहेत म्हणून त्यांच्या पाठीशी आहे. तुमच्यावर मागच्या 2 दिवसांपासून असा आरोप होतोय की बंडखोरी शमवण्याकरता आणि बिनविरोध येण्याकरता तुम्ही लोकांना पदांचं आमिष दिलं, पैशांचं आमिष दिलं, काही लोकांना इकडे बोलवून घेतलं पोलीस पाठवून. असं काय केलं तुम्ही? असं कुठली तक्रार कोणी केले का? माझ्या कार्यकर्त्यांशी बोलणं माझा अधिकार आहे. पण ज्या लोकांनी बिनविरोध म्हणजे ज्या लोकांनी उमेदवारी मागे घेतली, का घेतली याचा विचार केला पाहिजे ना. तुमच्याकडे तर कॅन्डिडेटच नव्हते, AB फॉर्म असे वाटत सुटले आणि मग शेवटला जेव्हा AB फॉर्म भरल्यानंतर आमचं जे शिवसेना भाजप युतीचं पॅनल ते एवढं मजबूत पॅनल आहे की तिथे जिंकूच शकत नाही. आपला पराभव 100% आहे. तिथं कशाला उभा राहील कॅन्डिडेट? तो माघार घेतो आणि मग लोकशाहीमध्ये एक कॅन्डिडेट राहिला तो बिनविरोध होतो. बरं, आत्ता 29 ठिकाणी ज्या महापालिकेच्या निवडणुका आहेत, मुंबई ठाणे सोडलं तर बाकी अनेक ठिकाणी तुम्ही विरोधात लढताय भाजप आणि शिवसेना. किती ठिकाणी शिवसेनेची सत्ता येईल असं काही तुम्ही गणित मांडलंय? कारण तुम्ही फार बारकाईनं गणित मांडताय. अनेक ठिकाणी 12, 13, 14 ठिकाणी आम्ही एकत्र आहोत. काही ठिकाणी आम्ही वेगळे आहोत, तिथं मैत्रीपूर्ण लढत करतोय. पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की या सर्व महापालिकांमध्ये शेवटी महायुतीचे सत्ता येईल. कारण या महाराष्ट्रातच आम्ही काम केलेलं आहे. नगर विकास विभागाच्या माध्यमातून अनेक सोयीसुविधा आम्ही दिलेल्या आहेत, योजना दिलेल्या आहेत, पाण्याच्या योजना, रस्त्यांच्या योजना. त्यामुळे जिंकणार तर महायुतीच. बरं, शेवटचा प्रश्न. घरी बसलेल्या लोकांना कोण मतदान नाही करणार. आता ते शाखांना भेटी देत आहेत ना. शाखातली माणसं आमच्याकडे आली ना. पण बरं, शेवटचा प्रश्न. शिवसेनेचा जन्म झाला होता तो मराठी माणसाला केंद्रस्थानी धरून, पण भाजपचं काही तसं धोरण नाही. भाजपचं राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांच्या डोळ्यासमोर वेगळ्या गोष्टी असतात. अशा याच्यात पुढची वाटचाल कशी असणार शिवसेनेची? शिवसेनेची वाटचाल जी बाळासाहेबांची विचारधारा होती ती पुढं नेताना एक विकासाचा मुद्दा आणि एक सर्वसामान्य माणूस जो आहे त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडवणं, 80% समाजकारण, 20% राजकारण ही भूमिका बाळासाहेबांची होती. ती घेऊन आम्ही पुढे जातोय. लोकांनी ॲक्सेप्ट केली आहे म्हणून तर आम्हाला विधानसभेमध्ये 60 आमदार निवडून दिले. नगर परिषदेमध्ये आम्ही 62 ते 70 नगराध्यक्ष निवडून आले. लोकांनी ॲक्सेप्ट केली भूमिका. आणि जनता जनार्दन सर्वात मोठा असतो. किती कोणी काही विचार केला तरी सुद्धा जनता ठरवत असते कुणाला उठवायचं आणि कुणाला बसवायचं. एक शेवटचा प्रश्न. उद्धव ठाकरेंचं अस्तित्व मुंबईतनं संपलं तर शिवसेना उभाठाचं अस्तित्व संपेल
असं म्हटलं जातं. तुमचं यावेळेचं टार्गेट तेच आहे? बघा, मुंबईतनं उबाठाचं अस्तित्व संपवणं? कुणाचं अस्तित्व संपवणं किंवा कुणाचा पक्ष संपवणं हा आमचा उद्दिष्ट नाही. आम्हाला जिंकणं आणि विकासाच्या बलबुत्यावर, विकासाच्या जोरावर, विकासाच्या कामावर जिंकणं आणि या मुंबईचा विकास करणं हा आमचा अजेंडा आहे. डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा आहे, एवढं मात्र निश्चित. ठीक आहे. NDTV मराठीशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.